लोणावळा रेल्वे स्थानकातली ही दृश्य आहेत। चालती गाडी पकडण्याच्या नादामध्ये एक प्रवासी जो आहे तो लोणावळा रेल्वे स्थानकावर शिरत होता। रेल्वे खाली आलेल्या एका तरुणाची रेल्वे पोलिसांनी यावेळी 2 कॉन्स्टेबलनी सुखरूप सुटका केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण सीएसटीहून सुटलेल्या नागरकोइल एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यावेळी काय घडलं तुम्हीच बघा। अतिशय थरारक आणि अंगावर काटा आणणारी अशी ही दृश्य आपण रेल्वेचे अपघात नेहमी बघत असतो। कशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जे ते असे प्रकार घडत असतात, मात्र या ठिकाणी पोलिसांची तत्परता आणि कर्तव्य दक्षता याच्यामुळे हा जीव वाचलेला आहे। धावती गाडी पकडत असताना या तरुणाचा तोल गेला आणि तो गाडीच्या खाली जाऊ लागला। सुदैवाने या दरम्यान तरुणाच्या किंकाळ्या आणि मदतीची याचना पोलीस कॉन्स्टेबलने ऐकली। याच दरम्यान हा सर्व प्रकार गाडीच्या गार्डलाही लक्षात आला, त्यामुळे त्याने त्वरित गाडी थांबवली आणि दोन्ही कॉन्स्टेबल्सनी या तरुणाला सुखरूप बाहेर काढलं। हा तरुण या प्रकारानंतर इतका भांबावला होता की तो आपलं नाव सांगण्याच्या देखील मनस्थितीमध्ये नव्हता, त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले। केवळ दैव बलवत्तर म्हणूनच या तरुणाचा जीव वाचलेला आहे। त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालेल, मात्र आपल्या जीवावर बेतून गाडी पकडण्याचं धाडस तुम्ही कधीही करू नका, मग ती एक्सप्रेस असेल किंवा लोकल। नजीम मुल्ला आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी। नजीम, आपण बघितलं कशा प्रकारे या तरुणाचा जीव जो आहे तो वाचलेला आहे, नेमकं काय घडलेलं होतं यावेळी? कॉन्स्टेबलशी तुझं काही बोलणं झालंय का? त्यांनी काय माहिती दिली? सचिन भोई पोलीस शिपाई लोहमार्ग पोलीस स्टेशन आणि सुमित पाल रेल्वे सुरक्षा दल या 2 पोलीस शिपायांनी हे कर्तव्य दक्ष काम जे आहे ते केलेलं आहे। बुधवारच्या दुपारी साधारण 3 वाजता ही ट्रेन जी आहे नागरकोविल ही मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली असताना एक प्रवासी जो आहे तो धावत्या ट्रेनमध्ये बसण्याचा प्रयत्न करत होता। बारला त्यानं धरून पाय वरती घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय जे आहे ते निसटले आणि तो थेट रेल्वे खालीच आला। त्यानं किंकाळ्या त्या ठिकाणी केल्या, मदतीचा आर्त आक जी आहे ती तो फोडत होता, टाहो फोडत होता। त्याच वेळेला सचिन भोई आणि सुमित पाल त्या ठिकाणी एका यात्रीला, एका प्रवाशाला जी आहे ती माहिती देत होते। तेवढ्यात त्यांची नजर त्याच्यावरती गेली। नशीब बलवत्तर त्या प्रवाशाचं, या दोघांची त्याच्यावरती नजर गेली। त्यामुळं ज्या पद्धतीने आपण पाहतोय 100 मीटरहून अधिक जे आहे ते रेल्वे मागं ते सचिन भोई आणि सुमित पाल त्याच्या मागे धावत होते। तो प्रवासी जो आहे तो 100 मीटरहून अधिक पर्यंत जो आहे तो लटकलेला होता, रेल्वे खाली आला होता। सचिन भोई आणि सुमित पाल यांनी त्याचा पाठलाग करत त्याला मृत्यूच्या घशातून या ठिकाणी बाहेर काढलेला आहे। नजीम, मी तुला थोडंसं थांबवतो। या तरुणाला वाचवणारे पोलीस शिपाई सचिन भोई स्वतः आपल्या सोबत आहेत। सचिन भोईजी, खरं म्हणजे सुरुवातीलाच आपल्या कर्तव्य दक्षतेला, तत्परतेला दाद द्यायला हवी। नेमकं केव्हा आपल्याला हे समजून आलं, कळलं की अशा प्रकारे हा तरुण जो आहे तो गाडी पकडतोय, आणि तुम्ही कुठे होतात नेमके? आम्ही ऍक्च्युली लोणावळा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती होतो, 2 जण ऑन ड्युटी असताना। गाडी जेव्हा आली आणि काही क्षणामध्येच गाडी स्टार्ट झाली, तेव्हा हा प्रवासी धावत धावत आला आणि त्यांनी गाडी पकडायचा प्रयत्न केला आणि त्यांनी गाडी सुद्धा पकडली त्याने। तर त्यांनी ते गाडीचं हँडल जे असतं त्या हँडलला पकडून त्याचा हात सटकला खाली आणि त्या बोगीमध्ये काही जनरल डबा असल्या कारणाने ते काही लोक बसले होते स्टेजवरती, तर ते लोक काही उठले नाही, त्यामुळे त्याला पाय ठेवता जमला नाही आणि त्यामुळे त्याचा तो सटकून खाली असा अर्धवट खाली असं घासत चालला होता। तर हे आमचं निदर्शन असतं दोघांच्या। असं आम्ही बघत असताना लक्षात आल्यानंतर आम्ही ते परत सुटलो त्याच्या पाठीमागे। तोपर्यंत रेल्वेच्या गाडीने बघितलं आणि ब्रेक दाबला आणि गाडी थोडी स्लो झाली। त्यानंतर मग आम्ही परत असताना दोघांनी त्याचा हात खेचून प्लॅटफॉर्म कडे खेचला त्याला। अशा प्रकारे तुम्ही त्याला वाचवलं। मात्र जेव्हा त्या तरुणाने किंकाळी फोडली तेव्हा तुम्ही त्याच्यापासून साधारण किती अंतरावर होतो? आम्ही तरी पण 50 ते 100 मीटरच्या अंतर आहे त्यासोबत। अशा प्रकारचे ज्या घटना आहेत त्या या मेल एक्सप्रेसच्या गाड्या किंवा लोकलच्या माध्यमातून तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर किंवा अन्य ठिकाणी बघायला मिळतात? हो, मिळतात ना सर। भरपूर वेळा होतं असं की कधी घाई गडबड किंवा एखादा पॅसेंजर जर जास्त दारू पिलेला असेल तर त्याला ते चढता येत नाही किंवा पकडताना त्याचा हात सटकतो वगैरे, ह्या अशा घटना बऱ्याचशा होतात। आता जो तरुण आहे ज्याला तुम्ही वाचवलेला आहे तो नेमका कोण होता? त्याचे पार्श्वभूमी काही कळली आहे तुम्हाला? ऍक्च्युली सर, गाडीला जास्त हॉल्टिंग नसतं आणि गाडी जास्त थांबत नाही, कारण गाडी जर जास्त थांबली तर मागच्या गाड्या डिटेन होतात, लेट होतात। बरोबर, त्या कारणास्तव गाडी लवकर काढणे हे अत्यंत महत्वाचं असतं। त्यामुळे 2 मिनिटात फक्त
त्याला आम्ही खाली साईडला घेतलं आणि तो चांगला असल्या कारणाने त्याला त्याच गाडीमध्ये आम्ही त्याला पुन्हा बसून दिलं त्याला. बर तेवढा वेळ नव्हता. बर म्हणजे त्याचं नाव किंवा त्याची अन्य माहिती विचारणा इतका वेळ उपलब्ध नव्हता त्या वेळ नव्हता. नाही तर त्याचं नाव घ्यायचा आम्ही प्रयत्न केला होता, परंतु गाडी क्षणार्धात लगेच आम्ही जसं बसवलं आणि गाडीला आम्ही जाऊ दिले पुढे. बर त्या तरुणाला काही दुखापत वगैरे झाल्याचं कळलं होतं तुम्हाला का तो व्यवस्थित आहे, सेफ आहे? नाही एकदम व्यवस्थित होता, कारण आम्ही त्याला खेचून घेतला होता ना लगेच, त्यामुळे त्याला काही हानी वगैरे झाली नाही त्याची. ठीक ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न जाता जाता, अशा प्रकारच्या घटना जसं तुम्ही म्हणालात की अन्य ठिकाणी देखील घडलेल्या तुम्ही पाहिलेल्या आहेत, तुम्हाला ते अनुभवाला येतात, पोलिसांचे प्रतिनिधी म्हणून प्रवाशांना तुम्ही या संदर्भात नेमकं काय आवाहन कराल असे धोके टाळण्याच्या दृष्टीने? मी एकच आवाहन करू इच्छितो की प्रवाशांनी जर तुम्हाला जाण्याचं असेल तर गाड्या भरपूर आहेत, तर तुम्ही प्रत्येकाला आता असं आहे की सर्वांना घाई असते जाण्याची, की लोक म्हणतात 5 मिनिटं पण म्हणजे त्यांना खूप महत्वाचे, वेळेला महत्व जास्त देतात असं मी माझ्या मते ते समजतो. पण तेवढा जीव पण आपला महत्वाचा आहे, कारण आपल्या मागे आपली घरची फॅमिली वगैरे असते, आई वडील वगैरे, बायको, मुलं, त्यांचा विचार करून ह्या माणसांनी हा पाऊल उचला माझ्या मते. खरंय, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही इकडे सचिनजी सांगितलेला आहे. तुम्हाला आणि तुमच्या सहकार्याच्या या धाडसाबद्दल, या तत्परतेबद्दल, कर्तव्यदक्षतेबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्हाला सलाम आहे मनापासून आणि खूप खूप धन्यवाद आमच्याशी या सगळ्या संदर्भात तुम्ही बोललात त्याच्याबद्दल. तेव्हा जसं सचिन भोई यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारची घाई जी आपल्या जीवावर बेतू शकते ती कृपया करू नका, कारण गाडी पुन्हा येऊ शकते पण गेलेला जीव पुन्हा येत नाही.